या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो, जी रूम इतके वर्ष बंद आहे, ती रूम ज्या वेळेला आजीने आता आपल्या नातीला खोलून दिले आणि तीच रूम खूप महत्त्वाचं सत्य आता समोर आणणार आहे. हो, त्याच रूममध्ये ठेवलेली आपल्या आईची अशी काही वस्तू जी आता मुलीच्या हाती लागले, त्याचवरून आता इकडे जे नाटक आपण करत आहोत ते नाटक नसून तेच सत्य आहे हे समोर येणार आहे. नक्की असं त्या रूममध्ये काय सापडले आणि ते आता स्वतः कमळीला नाही तर निंगीला कसं दिसलंय, नक्की काय घडले, सगळं सगळं सविस्तर पाहूया. इकडे आता आपण पाहिलेलं आहे की कित्येक वर्षापासून आपल्या नातीची वाट पाहत असलेल्या अन्नपूर्णाने अगदी तिच्या पहिल्या वाढदिवसापासून ते आत्तापर्यंत तिच्यासाठी घेतलेले अनेक गिफ्ट किंवा तिच्यासाठी ठेवलेल्या अनेक वस्तू या सगळ्या सगळ्या आता त्या रूममध्ये असतात आणि म्हणूनच तिने आता आपल्या नातीला स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी तिकडे एंटर केले. अगदी पहिल्या वर्षाला तिच्या हातात घालण्यासाठी घेतलेले सोन्याचे वाळे आणि तिथपासून चांदीचे पैंजण, तिथपासून छोटी सायकल आणि तिच्या प्रत्येक वाढदिवसाला घेतलेलं तिचं गिफ्ट, अशी 18 गिफ्ट तिच्या आता रूममध्ये बंद असतात. त्याचबरोबर राजन आणि आता त्याचे काही जुन्या आठवणी, ज्या आता बाकीच्या कोणत्याही घरामध्ये कोणाला आवडणार नाहीत ठेवलेल्या, त्या सगळ्या आठवणी, अनेक गोष्टी आता खूप खूप पद्धतीने रचून ठेवलेल्या छान असतात. आणि तेच आता आजी आपल्या नातीला सांगत असते की कसं मी पहिल्या वाढदिवसाला काय ठेवलं, हे सगळं सगळं सांगत असताना कमळीच्या मनामध्ये गिल्ट आहे की आपण हे सगळं आजीला फसवतोय. काही झालं तरी सुद्धा सत्य सांगून आपण आपली खरी ओळख सांगितली पाहिजे. आणि त्याच वेळेला ती राजनकडे पाहते आणि आता ती सांगते, आजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बरेच हे झालेले आहेत दिवस, मला तुमच्यापासून हे सत्य लपवायचं नव्हतं, पण काही ना काही कारणास्तव आता इकडे तुमच्यापर्यंत मी सत्य सांगू शकत नव्हते. पण आता तुम्ही बऱ्या झालेल्या आहात तर मी तुम्हाला सत्य सांगणार आहे. आणि त्याच वेळेला ती आता पाहायला लागते राजनकडे. ज्या वेळेला ती राजनकडे पाहते तर मात्र आता राजन सांगतोय, हो आई, म्हणजे अगं तसं काही नाही आहे. तिचं म्हणणं होतं की बाकी काही नाही, आपण जरा गावाला जाऊया, बाकी काहीच नाही आहे. यावरती ती अन्नपूर्णा सांगायला लागते, हो तर हे तर मीच बोलणार होते की आपण सगळ्यांनी गावाला जाऊया. यावरती आता इकडे कमळी पाहते, ती म्हणजे म्हणजे राजनकडे, आणि राजनकडे पाहिल्यावरती लगेचच ती आता बोलायला लागते. राजन तिला इशारा करतो. राजन इशारा करायला लागतो की हे बघ, म्हणजे सध्या तरी काही बोलू नको, असं म्हटल्यावर ती कमळी गप्प बसले. पण अन्नपूर्णाला कळत नाहीये की हिला काय सांगायचं होतं. त्यानंतर मग आता आपण इकडे पाहिलंय की त्या रूममधून ह्या दोघी बाहेर आल्यात. पण निघताना निंगीने असं काहीतरी पाहिलंय, पण त्याच वेळेला राजन सगळ्यांना बाहेर घेऊन आलाय. कारण काही झालं तरी तिकडे आता उगाच काही गोंधळ नको. पटकन कमळी आईला जर का बोलली की आता म्हणजे मी तुमची नात नाहीये, हे सगळं नाटक केलंय, तर आईची तब्येत बिघडेल आणि अशा पद्धतीने आईच्या समोर सत्य यायला नकोय, म्हणून तो तिला बाहेर घेऊन आलाय. नंतर आता इकडे तोपर्यंत आपण पाहिलेलं आहे की ज्या नोकराला शॉक लागलाय तो नोकर स्वतः आता बरा होऊन नोकरीवरती रुजू झालाय. आणि कमळी त्याला म्हणते, दादा तुम्ही ठीक आहात ना, आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना. त्यावरती ते सांगतात, नाही नाही आता मी ठीक आहे. आणि त्याच वेळेला अन्नपूर्णाला समजलेलं आहे की म्हणजे घरामध्ये कुणीतरी गिझरचं असं काम करून ठेवलं होतं. मग आता अन्नपूर्णा आणि कमळी एकत्र येत ज्यांनी गिझरने दुसऱ्याला शॉक द्यायचं ठरवले त्याच तिघींना प्रत्येक आता गॅजेटला शॉक लागेल अशी व्यवस्था केलेली आहे. माइल्ड शॉक असला तरी ह्या तिघींनाच लागत आहे. आणि त्याचमुळे आता ह्या तिघी एकदम पॅनिक झाल्यात. आणि त्यावरती अनिका सांगायला लागते, आपल्यालाच का शॉक लागतोय. त्यावरती कमळी सांगायला लागते, जैसी करणी वैसी भरणी. आणि असं म्हणत आता इकडे या तिघींना धडा शिकवलाय. या तिघींना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. इकडे तोपर्यंत अन्नपूर्णा आपल्या नातीला सांगते, खरं सांगू का, तर या घरावरती इतके दिवस अवकळा पसरली होती. या घरामध्ये जी काही कारस्थानं चालू होती ना, ती कारस्थानं अनेक पद्धतीने आता इकडे माझ्या समोर येत नव्हती. पण आज तू इथे आल्या कारणाने सगळं सत्य समोर येते, प्रत्येक कारस्थान समोर येते. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की खरंच या घरामधली लक्ष्मी परत आलेली आहे. तू तर परत आलेली आहेस, पण आता राजन माझ्या सुनेला सुद्धा आता घेऊन ये. काहीही झालं ना तरी या घराला माझ्या सुनेची गरज आहे. खरं सांगायचं तर आता हिच्या आईला तू घेऊन ये, काहीही कर. बोल बाळा, तुझी आई कुठे आहे, काय आहे, किंवा आता ती कुठे असेल, तुझ्याकडे काही नंबर कॉन्टॅक्ट करायला तू बोल ना, राजनला दे ना. आता कमळीला काहीच कळत नाहीये. आणि त्याच वेळेला राजन म्हणतो, आई अगं आम्ही म्हणजे तुला काय वाटतंय, आम्ही प्रयत्न केला नसेल का कॉन्टॅक्ट करण्याचा. आम्ही प्रयत्न केला होता, पण काही कारणाने
कारणाने कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये, पण आमचे प्रयत्न चालू आहेत, तू नको काळजी करू. यावरती अन्नपूर्णा म्हणते, आत्ता सगळं किती सोयीस्कर झालंय, म्हणजे काही पहिल्यासारखं फोन लागत नाही वगैरे असं काही नाहीये. तू एक काम कर ना, तू गाडी काढ, हिला घेऊन जा आणि घेऊन ये, करशील ना? मी माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे, असं म्हणत ती कमळीकडे मागणं मागते. कमळीला जरा जास्तच वाईट वाटत आहे. इकडे तोपर्यंत हा सगळा प्रकार कामिनी, रागिणी, अनिका या तिघींना पण समजलेला आहे आणि त्यानंतर मग आता ह्या तिघींची कारस्थानं सुरू झालेली आहेत. इकडे आता रागिणी सांगत आहे, आई हे काय चाललंय मला कळत नाहीये, म्हणजे दिवसेंदिवस यांच्या गोष्टी वाढतच चालल्यात. म्हणजे बघ ना, आता हे गावाला जातील, अजून काही करतील आणि त्यानंतर तुझं पण सत्य समोर येईल. ती जर का इथे या घरामध्ये आली ना, तर मात्र ती तुझं भांड फोडायला कमी करणार नाहीये. काही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता जास्त धोका आहे. यावरती लगेचच चिडलेली कामिनी सांगायला लागते, धोका मला? हे सगळं तुमच्यासाठी केलंय मी आणि तू काय आता माझ्यावरती ढकलतेस? यावरती म्हणते, तसं नाही आई, पण लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त कर, नाहीतर आता ती या घरात आली ना तर तू अगदी 18 वर्षापासून जे काही केलंयस ना कारस्थानं, ती सगळी समोर येतील आणि मग मात्र तुला कोणीच वाचवू शकत नाही. यावरती कामिनी म्हणते, तू काय मला धमकी देतेस? यावरती ती म्हणते, धमकी नाही ग, मी तुला फक्त सावध करते आहे. यावरती कामिनी चिडले आणि तू मला काहीही सावध करायची गरज नाहीये, मी बघेन काय करायचं माझं. इकडे तोपर्यंत मग आता इकडे निंगी सांगायला लागते, काय ग कमळे, आजींचं म्हणजे दिवसेंदिवस आता हे सगळं वाढत चाललेलं आहे, त्यामुळे मला तर वाटतंय काय माहितीये का, आजीसनी खरं सांगायला पाहिजे का? कमळी म्हणते, मला पण तेच वाटतंय ग, आपण किती दिवस असं त्यांना फसवणार? खरं सांगायचं तर आता मला वाटतंय की सत्य सांगूया त्यांना, आता इतके दिवस फसवणूक करणं हे योग्य नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता निंगी सांगते, पण मला तुला काहीतरी वेगळंच सांगायचंय. यावरती कमळे म्हणते, काय सांगायचंय? त्यावरती निंगी आता सांगायला लागते, खरं सांगू का, तर म्हणजे मी तुला जे गोष्ट सांगेन ना तुला ती खोटी वाटेल. कमळे म्हणते, अगं मला का खोटी वाटेल? यावरती ती म्हणते, आपण मगाशी त्या रूममध्ये गेलो होतो ना कमळे, तर तिथे मी आता काहीतरी पाहिलं. यावरती ती म्हणते, काय पाहिलंस काय? त्यावरती ती सांगते, मी न राजन काकांचा लग्नाचा जुना फोटो आणि त्यांचा छोट्या मुलीचा सोबतचा फोटो पाहिला. म्हणजे खरं तर राजन काकांनी त्यांना मुलगी झाल्यानंतर लग्न केलं होतं. यावरती कमळी म्हणते, ठीक आहे ना, त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे? यावरती ती म्हणते, नाही, देणं घेणं आहे. यावरती कमळी म्हणते, म्हणजे काय? तर निंगी सांगायला लागते, अगं तुला माहिती आहे का, मी ज्या वेळेला तिथं गेलो होतो ना, तिथे एका साईडला भिंतीवरती राजन काकांचे काही जुने फोटो आहेत, त्यांच्या लग्नातले फोटो आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलीच्या म्हणजे लग्न झालेलं, त्यांचं लग्न जेव्हा होत होतं ना तेव्हा त्यांची मुलगी त्यांच्या बायकोच्या हातात होती. यावरती कमळी म्हणते, निंगे तुला काय बोलायचं आहे? आपल्याला ह्याच्याशी काय देणं घेणं आहे? असेल त्यांनी मुलगी झाल्यावरती लग्न केलं असेल. त्यावरती निंगी म्हणते, कमळे मी काय सांगते ते ऐकून तर घे, मला हे बोलू की नको बोलू हेच कळत नाहीये. त्यावरती आता इकडे कमळी सांगायला लागते, बोल निंगे, काय वाटते तुला? त्यावरती निंगी आता कमळीला सांगायला लागते, अगं मी तो फोटो बघितला ना, ती बाई डिट्टो आपल्या सरू काकीसारखी दिसत होती. असं म्हटल्यावरती कमळी म्हणते, निंगे तुला वेड लागले का? अगं तुझ्या डोक्यामध्ये दगड भरलेत, काहीही वेड्यासारखं बडबडू नकोस. मी तिथे कुठचाही असा फोटो पाहिला नाहीये किंवा मी तिथे काहीही बघितलेलं नाहीये. तू उगाच आपलं काहीतरी बोलून आता हे करू नकोस. यावरती निंगी म्हणते, कमळे तुला कधीच माझ्यावरती विश्वास बसत नाहीये. आज रात्रीला आपण आता त्या रूममध्ये जाऊया आणि त्या रूममध्ये जाऊन आता आपण तो फोटो बघूया. यावरती कमळी म्हणते, कशाला? तुला जर का इतकाच संशय आहे ना तर आपण राजन काकांशी बोलूया. राजन काकांशी बोलल्यावरती त्यांच्या बायकोचा फोटो बघायला मिळेल की आपल्याला? यावरती निंगी म्हणते, तो तर बघूच, पण चल ना मी तुला दाखवते. असं म्हणत दोघी रात्रीच्या वेळेला निघाल्यात आणि आता त्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, ज्या रूममध्ये आता इकडे त्यांना म्हणजे निंगीने फोटो पाहिलाय असं ती कमळीला सांगते. बरं त्याच वेळेला जेव्हा आता ते दोघी जणी आत यायला निघाल्यात त्यावेळेला मग कमळी म्हणते, थांब निंगे, उगाच काहीतरी आतताईपणा करू नकोस. ती रूम आजीच्या नातीची आहे, मी अजूनही त्या रूमचा ताबा घेतलेला नाहीये. आपण एक काम करूया, आपण ना आजी असतानाच हे सगळं करूया, पण त्याआधी आपण राजन काकांकडे फोटो मागितला तर? त्यावरती निंगी म्हणते, ठीक आहे, तू तसं म्हणशील तसं. मग आता दोघी जणी राजनकडे आल्यात आणि कमळी सांगायला लागते, राजन काका तुमच्या बायकोचा आणि तुमचा आणि तुमच्या मुलीचा असा जुना फोटो असेल ना? राजन म्हणतोय, अगं भरपूर फोटो माझ्याकडे होते, पण त्या दिवशी रागिणीने सगळे फोटो जाळून टाकले. यावरती मग आता निंगी सांगायला लागते, काका पण ज्या वेळेला आपण रूममध्ये गेलो होतो ना तिथे काही फोटो होते. राजन म्हणतो, हो, हे कसं मी विसरू शकतो? म्हणजे ती रूम नेहमीच लॉक असते, त्या रूममध्ये कुणीही आईकडे त्या रूमची चावी असते आणि त्या रूममध्ये दुसरं कुणीही जात नाहीये. आणि त्याचमुळे आता इकडे
त्या रूममधले फोटो यांना नष्ट करणे शक्य झालेलं नाहीये. बाकी घरामध्ये जे फोटो होते ना किंवा माझ्या ज्या आठवणी होत्या ना त्या सगळ्या आठवणी या दोघींनी जाळून आता टाकलेल्या आहेत. पण त्या रूममधल्या आठवणी सेफ आहेत. माझ्या ही गोष्ट लक्षात नाही आली, पण निंगे तुला बरी ही गोष्ट लक्षात आली, पण तुम्हाला कशाला तो फोटो पाहायचा आहे? आणि हे बघ, आईचं म्हणणं म्हणजे इतकं हे करू नका, कारण ती काहीही म्हणजे तिला सध्या तरी तिची सून पाहिजे. पण ठीक आहे, माझा शोध सुरू आहे. मी आता पोलिसांशी सुद्धा गौरीच्या बद्दल बोललेलो आहे. तुम्ही चिंता करू नका, लवकरच गौरी आली ना की कमळे मी तुझं सत्य सांगेन. तोपर्यंत तू माझी मदत करशील ना? कारण बघ, आत्ताच्या पद्धतीने जर आईला असं धक्का गेलं ना तर तिची अजूनही मानसिक अवस्था नाजूक आहे आणि त्याच्यातून तिला जर का धक्का बसला तर आपण तिला बाहेर काढणं शक्य नाहीये. यावरती कमळे सांगते, काका तुमचं म्हणणं मला पटतंय, पण आजीला फसवणं. यावरती आता राजन म्हणतोय, मी तुला सांगतोय ना कमळे की काही नाहीये, ही फसवणूक नाहीये. एखाद्याला जर कडू औषध द्यायचं असेल आणि त्यासाठी त्याला ते म्हणजे साखरेमध्ये घोळवून दिलं, तसं आपण करतोय ग तिला बरं करण्यासाठी. याला खोटं नाही म्हणत. आणि तू थोडी नाटक करतेस, मी तुला करायला सांगतोय, तू तर माझी मदत करतेस. आणि ठीक आहे, तुम्हाला ते फोटो बघायचेत ना, ही चावी घ्या आणि बघा. यावरती कमळी सांगते ठीक आहे. आणि त्यानंतर कमळी आता निंगीचं एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया म्हणून आता ती चावी घेते आणि निंगीच्या डोक्यात काय खूळ भरले ते आता तिला सांगायला लागते. पण त्याच वेळेला इकडे आता ह्या तिघीं कारस्थानं चालू आहेत. रागिणी दाराच्या बाहेर उभी राहून आता इकडे ऐकत आहे आणि रागिणी विचार करायला लागते, मी तर सगळे फोटो जाळून टाकले होते, मग ह्या रूम मध्ये कसे काय राहिले? नाही, जर का एकही फोटो राहिला नाही ना या घरामध्ये तर आणि तरच तिचे येण्याचे दरवाजे बंद होतील. पण रागिणीला माहिती नाहीये, कितीही तिने आता नियतीच्या विरोधात जात सगळे दरवाजे बंद करायचे ठरवले तरी आता त्या रूम मध्ये फोटो व्यतिरिक्त सुद्धा अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कमळेला आपल्या आईची ओळख पटणार असते. रागिणी येऊन कामिनीला सांगायला लागते, आई अगं त्या म्हातारीने ती रूम उघडून दिले तिला आणि ती सांगत होती की म्हणजे राजन सांगत होता की त्या रूम मध्ये गौरीच्या काही आठवणी आहेत, आपण तर सगळ्या गौरीच्या आठवणी जाळून टाकल्या जेणेकरून तिचे परतीचे मार्ग बंद होतील. यावरती मग आता कामिनी सांगायला लागते, मग काय त्या खोलीलाच आग लावून देऊ, पण नुसती आग नाही, ज्या वेळेला ती मुलगी आत असेल ना तेव्हाच आग लावून देऊ, म्हणजे एक पुरावा राहणार नाही आणि तिची जी निशाणी आहे ना प्रेमाची ती पण राहणार नाही. रागिणी सांगते, आई काय बोलतेस तू? अगं घर जाळशील तर आपण अख्खे जळू ना. यावरती कामिनी म्हणते, तुला शाब्दिक गोष्टी कळतच नाहीत का? अगं मला काय म्हणायचंय की त्याला कशाला आग लावीन मी, पण माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे. असं म्हणत कामिनी आणि रागिणी या दोघींची प्लॅन सुरू आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जात त्या रूम मध्ये असलेल्या अनेक गोष्टी सरूच्या आठवणी आता जाग्या करणाऱ्या आहेत किंवा सरूच राजनची बायको आहे हे ओरडून ओरडून सांगणाऱ्या अनेक गोष्टी त्या रूम मध्ये आहेत आणि तेच सत्य आता समोर येण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यानंतर रागिणी कामिनी यांचे सगळे डाव फेल नियती असे काही पुरावे समोर आणणार आणि त्यानंतर आता हे त्रिकोणी कुटुंब एकत्र येण्याच्या मार्गावरती आहे. पण या सगळ्यात सुद्धा रागिणी आणि कामिनी काय अडथळे आणणार, कशा प्रकारे या कुटुंबाला एकत्र आणण्यापासून थांबवणार, पण हे सत्य सगळ्यात पहिले कमळीला समजणार आहे. आणि त्यानंतर मग काय होणार सगळं येणाऱ्या भागात कळणार.